Once again, good morning, all of you, and a very warm welcome in our morning meditation classes. Today's our topic is Heart Chakra affirmations. अनाहत चक्रावर कोणत्या पॉझिटिव्ह कमांड्स आहे, कोणते पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहे, त्याबद्दल आपण माहिती घेऊ. हार्ट चक्र, जसं मी याच्या अगोदर पण म्हटलेलं आहे, हार्ट चक्र हे मटेरियल लाईफ आणि स्पिरिच्युअल लाईफ किंवा स्पिरिच्युअल लाईफ म्हटल्यापेक्षा याला सायकिक लाईफ म्हणू आपण. ह्या दोनही जगामध्ये संतुलन साधण्याचं चक्र आहे. खालील तीन चक्र मटेरियल लाईफचे चक्र आहे. मटेरियल लाईफचा अर्थ पहिला डेली नीड्स, सिक्युरिटी, प्रोटेक्शन, स्टेबिलिटी, हे जीवनाचे मूलभूत ज्या गरजा आहेत त्याला पूर्ण करण्याचं चक्र मूलाधार. शरीरामध्ये असलेली शक्ती, रक्त, शरीराची रचना, तुमच्या हड्ड्या, त्याच्यामधली मजबूती, तुमच्या मांसपेशी, स्नायू, हे सगळं काही मूलाधार चक्र. जेव्हा ह्या पहिल्या गरजा आपल्या पूर्ण होतात तेव्हा नेक्स्ट चक्र ओपन होते, शरीरामध्ये सुद्धा आणि शरीराच्या बाहेर सुद्धा. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान. इथे व्यक्ती स्वतःचा विचार न करता आता दुसऱ्याचा विचार करतो. तिथून सुरुवात होते, अरे माझाही परिवार असला पाहिजे, माझी मुलं बाळ असले पाहिजे. तिथून लग्न करणे, घर बनवणे, परिवार निर्माण करणे, तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत निर्माण केल्या, घर, गाडी, घरातल्या वस्तू, संसाधन, त्याचा उपभोग घेणे. तुम्ही उपभोग घेत आहे घरातल्या वस्तूंचा, लक्झरीचा, लेविश लाईफस्टाईलचा, चांगले फूड, चांगले कपडे, एन्जॉयमेंट, हॅपीनेस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात. त्याला म्हणता येते स्वादिष्ठान चक्र. त्याच्यानंतरचं कोणतं आहे? मणिपूर. जेव्हा उपभोग घेणं पण सुरू झालं, पण त्यानंतर एक विचार येते, आता कसं, माझ्या मुलाबाळांचं कसं, माझ्या बायकोचं कसं, माझ्या नवऱ्याचं कसं, जर मला काही झालं तर, हा प्रश्न उतरणं सुरू होऊन जाते. मला काही झालं तर आता काय होणार. मग तिथून सुरू होते एक्सपान्शन. इथे आता स्वतःच्या सिक्युरिटीची भावना नाही आहे, इथे चालू आहे विस्तार. तुम्ही 30,000 40,000 कमवत आहे, तुम्हाला 50,000 60,000 80,000वर कसं जायचं. एक छोटस घर आहे, त्याला मोठं घर कसं करायचं. एक गाडी आहे, त्याच्या दोन गाडी कशा करायच्या. त्याच्यानंतर तुमचा बिझनेस आहे, तुमच्या बिझनेसला कसं डेव्हलप करायचं. ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या लाईफमध्ये आपण काय करतो, वाढवणे सुरू करतो. आता आपण तुमच्या कंपनीमध्ये दोन लोक चार लोकांना जर तुम्ही सर्व्हिस देत आहे, त्यांना पेमेंट करत आहे, आता मी 30 40 लोकांना कसं करू, मोठं कसं करू. प्रत्येक गोष्ट एक्सपान्शन करणे, ते चक्र आहे आपलं मणिपूर. म्हणजे तीनही चक्र आपले काय आहे खालचे, मटेरियल लाईफचे चक्र आहे. वरचे तीन चक्र विशुद्धी चक्र, आय एम क्रिएटिव्हची भावना. इथून सुरुवात होते
तुमच्या आतमधले कौशल्य, स्किल, टॅलेंटला बाहेर काढणे. आज्ञाचक्र कनेक्ट करणे डिवाइन सोबत. इंट्युशन पॉवर, सायकिक पॉवर, थर्ड आय, सिक्स सेन्स, ह्या गोष्टी जेव्हा आपल्या लाईफमध्ये डेव्हलप होतात, तो तुमचा थर्ड आय. सहस्त्रार चक्र कनेक्टेड विथ डिवाइन, पूर्ण डिवाइनची ऊर्जा. पण कितीही हे चक्र डिवाइन असले तरी यांचं मटेरियल लाईफस्टाईल सोबत कनेक्शन आहे, या शरीरासोबत कनेक्शन आहे. तर त्या त्या क्षेत्राशी निगडीत स्किल्स जर डेव्हलप केले, तिथून सुद्धा आपल्या लाईफमध्ये मोठ्या प्रमाणात अर्निंग होते. जसं माझं काम आहे, तर मी माझं विशुद्धी चक्र आणि माझं थर्ड आय चक्र हे दोन सगळ्यात जास्त यूज करतो. कशासाठी? मी बोलत आहे, मी माझ्या भावना व्यक्त करत आहे, तर मला गळ्याचं चक्र, विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट असणे खूप जास्त आवश्यक आहे. आणि थर्ड आय साठी, की आपण डिवाइन वर बोलत आहोत, तर माझी इंट्युशन, माझे सायकिक पॉवर सुद्धा त्याच लेवलवर ऍक्टिव्ह असायला पाहिजे. तर हे आहे वरची तीन चक्र. पण ह्या दोन्ही चक्रामध्ये समतोल कोण साधते? तर हार्ट चक्र. ना ते तुम्हाला जास्त स्पिरिच्युअल बनवू देत, ना ते तुम्हाला जास्त मटेरियल मटेरियलिस्टिक बनवू देत. ते समतोल साधते. लेफ्ट अँड राईट दोन्ही त्या ठिकाणी बॅलन्स फॉर्म मध्ये आहे. इडा, पिंगडा दोन्ही बॅलन्स फॉर्म मध्ये. ह्या ठिकाणी लव, कम्पॅशन, काइंडनेस, हार्टफुलनेस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इमोशन्स, फिलिंग्स, हायर सेन्सिटिव्हिटी, नेचर, सौम्यता, केअरिंग नेचर, नर्सिंग ॲबिलिटी, हॉस्पिटॅलिटी, ह्या जितक्याही गोष्टी आहे ना, त्या सगळ्या तुमच्या चालते हार्ट चक्रवरून. त्यामुळे हार्ट चक्रला बॅलन्स करणे, ऍक्टिव्हेट करणे, त्याला कमांड देऊन राईट ट्रॅकवर घेऊन येणे हे आवश्यक आहे. जेव्हाही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटेल की मला हार्ट चक्रवर काम करण्याची खूप गरज आहे, त्यावेळेस तुम्ही हार्ट चक्रवर मेडिटेट करा. हार्ट चक्रावर तुम्ही त्याचा जो बीज मंत्र आहे यम, त्या यम बीज मंत्राची चॅन्टिंग करा. हार्टवर फोकस करून तुम्ही कोणत्याही देवतेचं, गुरुचं आवाहन करा आणि त्यांना त्या ठिकाणी स्थान द्या. सगळ्यात बेस्ट स्थान आहे कोण्याही देवाचं, कोण्याही गुरुचं आपल्या जीवनात जेव्हा आपल्याला त्यांची शक्ती उतरवायची असते, तर हार्ट चक्र. कारण की तो मॅक्सिमम टाइम प्युअर असते. आणि आपण त्यांना हार्ट चक्रावर कशासाठी बसवत आहोत? आपण त्यांना याच्यासाठी हार्ट चक्रावर बसवत आहोत की त्यांनी आपल्याला दोन्हीही प्रकारची ग्रोथ दिली पाहिजे. स्पिरिच्युअल ग्रोथ सुद्धा, मटेरियल ग्रोथ सुद्धा. ते दोघांच्याही सेंटरमध्ये आहे आणि त्यांची एनर्जी आपण दोन्ही साईडला वापरत आहोत. त्यामुळे हार्ट चक्र हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी, मटेरियल प्रोग्रेससाठी. आणखी एक रिझन सांगतो का. तुमच्या माइंड मधून जेव्हाही तुम्ही कोणता संकल्प घेता, त्यावेळेस इलेक्ट्रिक फ्रिक्वेन्सी जनरेट होते. आणि जेव्हा तुम्ही तो संकल्प फिजिकली ऍक्शन मध्ये उतरता, त्यावेळेस तुमचं मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होते. आणि मूलाधार चक्रमधून मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरातून बाहेर निघतात. ह्या दोन्हीही फ्रिक्वेन्सी
जेव्हा हार्ट चक्रवर येतात तेव्हा यांचं स्वरूप होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. हार्ट चक्रमधून जी फ्रिक्वेन्सी बाहेर पडते त्याला काय म्हटलं जाते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर तुम्ही कोणता संकल्प घेतला आणि जर तुमचं हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे तर खूप कठीण आहे ते मॅनिफेस्ट होणे. का? कारण की हार्ट चक्रची जी रेंज आहे ना ते खूप जास्त आहे. कारण की ते दोन काइंड ऑफ एनर्जी, दोन प्रकारचे फोर्स एकत्र येऊन राहिले. कोणते? माइंड मधून निघणारे इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि मूलाधार चक्रमधून निघणारे मॅग्नेटिक सिग्नल्स, हे दोन्ही एक होऊन हार्ट चक्रवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स मध्ये कन्वर्ट होतात आणि यांची पॉवर आता आणखी वाढली, यांचा रेंज वाढली, यांचं हिटिंग पॉवर वाढली, यांची अट्रॅक्शन पॉवर वाढली. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्यानंतर आपलं व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, आपलं माइंड खूप चांगल्या प्रकारे मॅनिफेस्ट करण्यासाठी वर्क करायला लागते. म्हणून मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणतं चक्र आहे, हार्ट. दुसरं रिझन, एनर्जी कशाला सेन्स करते? आपण बेसिक मनी एनएलपी मध्ये शिकलो आहे आणि मी डेली तुम्हाला सांगत आहे, थॉट आणि ऍक्शन हे दोन प्रकार झाले अलग. इमोशन्स, फिलिंग्स, तुमचे इंटेन्शन्स, तुमचे बिलीफ. पुन्हा सांगतो. सॉरी, पुन्हा सांगतो. एनर्जी कोणत्या गोष्टीला सेन्स करते आणि कोणत्या गोष्टीच्या अनुसार तुमच्या जीवनात ऍक्शन करते किंवा रिझल्ट आणून देण्यासाठी मदत करते. थॉट आणि ऍक्शन हे त्यापैकी सगळ्यात दोन मेजर त्याचे टॉपिक आहे म्हणा की स्टेज आहे, की ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, थॉट आणि ऍक्शन. तर थॉट कुठून होत आहे? क्रिएट, तुमच्या माइंड मधून इलेक्ट्रिक सिग्नल्स. ऍक्शन्स काय आहे? तुमच्या मूलाधार चक्राची ऍक्टिव्हिटी. तिथून फोर्स जनरेट होत आहे, तुमच्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होत आहे आणि तुम्ही कार्य करत आहे. ऍक्शन आणि थॉट हे तर बेस आहे. पण आणखी काय मॅटर करते? तुमचे इमोशन्स, तुमचे फिलिंग्स, तुमचे एक्सपिरियन्स, तुमचं बिलीफ, तुमचं इंट्युशन्स, तुमचं परसेप्शन्स, तुमचे अझम्पशन्स, तुमची जगाकडे बघण्याची दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करते त्या एनर्जीला ऍक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. जर तुमचे निगेटिव्ह फिलिंग्स आहे, निगेटिव्ह इमोशन्स आहे, निगेटिव्ह इंटेन्शन आहे, तुम्ही काहीतरी फार वाईट अनुभव, निगेटिव्ह एक्सपिरियन्स लाईफ मध्ये घेऊन ठेवले, तुम्ही जीवनाच्या प्रती नकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला, रॉंग परसेप्शन्स, रॉंग अझम्पशन्स, रॉंग बिलीफ जर तुम्ही क्रिएट करून ठेवलेले आहे तर खूप कठीण आहे मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये उतरण्यासाठी. मॅनिफेस्टेशनचे चार स्टेप आहे: थॉट, इमोशन्स, बिलीफ आणि ऍक्शन. थॉट आणि ऍक्शन तर ठीक आहे, आपण जे मधात बोललो इमोशन्स आणि अं, एक आहे सांगितलं इमोशन्स, दुसरं सांगितलं इंटेन्शन. याच्या मधात हे छोटे छोटे आणखी चार पाच टॉपिक मी ऍड केले ते. तर आता आपल्याला समजून घेणे आहे
ही जी फिलिंग्स आहे, इमोशन्स आहे, बिलीफ आहे, हे ऍक्च्युली कनेक्टेड कोणासोबत आहे? तर हा जो मिडल सिस्टम आहे, हा मिडल सिस्टम कनेक्टेड आहे तुमच्या हार्ट चक्र सोबत. म्हणून मॅनिफेस्टेशन मध्ये हार्ट चक्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्या आतमध्ये जर हेट, मत्सर, घृणा, नकारात्मकता, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, सेन्सिटिव्हिटी तुमची पूर्ण खतम झालेली आहे, तुम्ही कोण्याच प्राणी मात्राकडे एकदम असं अं, क्रूरतेच्या नजरेनं बघता, काही तुम्हाला फिलिंग्स नाही, काही तुम्हाला इमोशन्स नाही, एकदम हार्टलेस जर तुम्ही बनलेले आहे, तर मॅनिफेस्टेशन करणे खूप कठीण होते. तुम्ही म्हणता, दादा जगात असे खूप लोक आहे. असू द्या, त्यांच्या पूर्वपुण्याई ना, त्यांच्या माइंडसेटमुळे त्यांना ते मिळालं आहे. किंवा कोण्या कोण्या क्षेत्रामध्ये हार्टलेस होणे ही त्या क्षेत्राची गरज असते. पण याचा अर्थ हा नाही की त्याचं अनहद चक्र खराब आहे. त्यांनी त्याचा तो स्वभाव बनवला. अनहद चक्र त्याच्या त्याही लेवलवर फुल फॉर्म मध्ये ऍक्टिव्हेट आहे. तर ह्या अनहद चक्रला थ्रू अफर्मेशन आपण कसं ऍक्टिव्हेट करू? आय एम अन एक्सप्रेशन ऑफ लव्ह. स्वतःला सतत सतत आपण रिमाइंड करू की मी प्रेमाची अभिव्यक्ती आहो. माझ्याकडून, माझ्या माइंड मधून, माझ्या बॉडी मधून, माझ्या ऍक्शन्स मधून, माझ्या बोलण्यामधून, माझ्या नजरेमधून, माझ्या ऑरा मधून ऑलवेज लव्हिंग एनर्जी रिलीज होते. आय एम एक्सप्रेशन ऑफ लव्ह. मी प्रेमाची अभिव्यक्ती करतो, नाही आहो. ऑलरेडी मी आहो. माय हार्ट इज ओपन, लव्हिंग अँड प्युअर. तुम्ही म्हणत आहे माझं हृदय हे ओपन आहे, सर्वांसाठी खुलं आहे, लव्हिंग आहे, प्रेमळ आहे आणि शुद्ध आहे. मनात कोणत्याच प्रकारचे, काहीच प्रकारची निगेटिव्हिटी नाही. आय फॉरगिव्ह माय सेल्फ अँड अदर्स. मी स्वतःला माफ करतो आणि दुसऱ्यांना सुद्धा मी माफ करून ठेवतो. म्हणजे मनामध्ये गिल्टची भावना, निगेटिव्हिटीची भावना तुम्ही जास्त वेळ ठेवत नाही. लवकर लेट गो करता. हा, झाली झाली गोष्ट संपली. ठीक आहे बाबा, 4 दिवसाची सोबती आहो. उद्या तू मरून जाशील, मी मरून जाईल. कुठं घेऊन जाणार आहे? ठीक आहे, माफ करा. पण तो व्यक्ती बोलण्याच्या, संबंध ठेवण्याच्या लायकीचा नसेल, नका ठेवू, नका बोलू, पण माफ करून टाका. माफी मागून घ्या. प्रत्यक्षात मागितली खूप चांगली, नाही मागू शकत, मनातल्या मनात मागा. जोपर्यंत ती भावना वॉशआउट होत नाही, माफी मागत राहा. त्यानंतर आय एम वर्दी ऑफ लव्ह. म्हणजे वर्दीनेस म्हणजे काय असते? तुमची व्हॅल्यू, की मला सुद्धा प्रेम जीवनात मिळालं पाहिजे, त्यासाठी मी एबल आहो. लायकी म्हणतो आपण त्याला. मी लायकीचा आहो, मला सुद्धा प्रेम मिळालं पाहिजे. आय फॉलो द व्हॉइस ऑफ माय हार्ट. प्रत्येक वेळेस हे जे आपलं इनर असते ना, डिवाइन मास्टर, डिवाइन गाईड, स्पिरिट गाईड, आपलं इनर डिवाइन हायर सेल्फ आपल्याला सूचित करते की कोणती गोष्ट केली पाहिजे, नाही केली पाहिजे. कधी ना कधी एक वेळा तरी वॉर्निंग देते. हे जे वॉर्निंग देण्याचं जे काम आहे, सजेशन्स देण्याचं जे काम असते, सडनली माइंडमध्ये एखादं वाक्य येते आपल्या अंदरून, ते असते तुमच्या व्हॉइस ऑफ हार्ट, तुमच्या अंतरचेतनेचा आवाज. आणि आय फॉलो द व्हॉइस ऑफ माय हार्ट म्हणजे मला दिव्य वाणी, दिव्य संदेश किंवा माझ्या मनातली एखादी इच्छा किंवा मनातून येणारा आवाज, मी त्याला काय करेल? ट्रस्ट करेल आणि त्याच्यावर फॉलो करेल. कारण की तो ऑलवेज राईट असते.
त्याला तुमच्या फ्युचरचं सेन्स माहीत आहे. ओके. त्यानंतर आपण कोणत्या पॉझिटिव्ह कमांड देऊ शकतो? माय अनहद चक्र इज कम्प्लिटली बॅलन्स. आय एम लव्हिंग. आय एम कम्पॅशनेट. कम्पॅशनेटचा अर्थ काय आहे? करुणामय, दया. आय एम सेल्फ एक्सेप्टिंग पर्सन. मी असा व्यक्ती आहे जो स्वतःला स्वीकार करतो. स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला, स्वतःला मी स्वीकार करतो. आय एम पीसफुल. मी शांत आहे, सौम्य आहे, बॅलन्स आहे. आय एम फॉरगिव्हिंग. म्हणजे मी स्वतःलाही माफ करतो, दुसऱ्यालाही माफ करतो. माफ करणे हे माझं काय आहे? नेचर आहे. आय एम फॉरगिव्हिंग पर्सन. हे हेल्थ स्टेटमेंट्स आहेत, पॉझिटिव्ह कमांड्स आहेत, जे मणिपूर अनहद चक्रवर आपण यूज करणार आहोत. तर जेव्हाही तुम्हाला वेळ मिळाला, तुम्ही हे हेल्थ स्टेटमेंट वापरू शकता ऍज अ अफर्मेशन. जे याच्या अगोदर आपण अफर्मेशन सांगितले, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ऍज अ हेल्थ स्टेटमेंट, लाईफ स्टेटमेंट म्हणून. जितकं जास्त तुम्ही कॉन्शियसली ह्या अफर्मेशन्सला माइंडमध्ये उतरवणार, तितक्या ह्या ऊर्जा तुमच्याशी काम करेल. चला तर आता 6 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. आपण आपल्या मेडिटेशनची सुरुवात करू. आय होप सर्वांनी प्राणायाम, त्राटक, थोडंसं वॉर्मअप, अफर्मेशन स्विचवरची चॅन्टिंग केलेली असेल. आणि आता आपण सुरुवात करू मेडिटेशनला. सर्वांनी रिलॅक्स बसा. लांब खोल श्वास. पाठीचा कणा ताठ, मान थोडीशी वर. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. आय इन्व्हाइट डिवाइन मास्टर्स, ascendant master, spirit guide, divine guru, all god and goddesses. I invite divine beings, divine angels. I invite all 15 archangels, guardian angels, earth angels. I invite all of you. Please come, bless me with your divine angelic powers. Imagine a white light surrounded on your body. Each and every breath you intake this divine white light, golden light, and every releasing the breath, you release negative thoughts, emotions, negative energy in the form of blackness, darkness. श्वास घेताना दिव्य ऊर्जा, शुद्ध प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि श्वास सोडताना शरीरातली सगळी नकारात्मकता रिलीज होत आहे. श्वास घ्या. श्वास सोडा. रेडी फॉर मेडिटेशन.
शक्ति मैं आपका आवाहन करता हूँ। समस्त विश्व के वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम बॅक टू युअर कॉन्शियसनेस. आजच्या मेडिटेशन मध्ये कोणाला काही विशेष अनुभव आले असतील तर शेअर करू शकता. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. आजचं मेडिटेशन मला खूप विशेष झालं. आजपर्यंत असा कोणता अनुभव नव्हता आला. आज सहस्रार चक्रावर साक्षात भगवान धन्वंतरी मला आशीर्वाद देऊन राहिले होते. वा. हो, बस उभ्या आहेत सगळं आणि सगळं शॉवर करून राहिलेत. खूप वेळ तसंच ते उभे क्लिअर होते. क्लिअर धन्वंतरी दिसले. हो, क्लिअर धन्वंतरी. अरे बापरे. म्हणजे मी एकदम शॉक झालो की कसे काय ब्लेसिंग. आलेत आणि माझ्यावर असं सर्व ते शॉवर करून राहिलेत. ब्लेसिंग खूप ब्लेसिंग. आणि कितीतरी वेळ ते तसेच उभे होते आशीर्वाद देत. बापरे. जबरदस्त. थँक्यू थँक्यू दादा, थँक्यू. ग्रेट. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. की धन्वंतरी देव हिलिंगचेच गॉड आहे. यस यस. त्यामुळे हे तर जबरदस्त आहे. ब्लेस यू. हम्म. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. मला एक्सप्रेस नाही करता येऊन राहिलं अजून ते फिलिंग्स. छान आहे सर. यस यस. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. भगवान धन्वंतरी. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू. थँक्यू. ब्लेस यू. बढ़िया. वाह. हा. योगेश सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आजच्या मेडिटेशन मध्ये ना म्हणजे एकदम छान झालं, मस्त डीपली. आणि अनाथ चक्रावर जेव्हा अँजल राफेलची हे सुरू होती हिलिंग, हम्म. तेव्हा म्हणजे हिलिंग सुरू असताना माझ्या शरीरातून असं ब्लॅक ब्लॅक पूर्ण आवरण निघत आहे बाहेर. अच्छा. हा, म्हणजे ब्लॅक कलरचा असा धुवा कवच असं काहीतरी ना, म्हणजे बॉडीतून असं पूर्ण निघत आहे निघत आहे निघत आहे. आणि ग्रीन कलरचा जो हे आहे हा. ऑरा, हा. तो असा पूर्ण हार्ट पासून बॉडीमध्ये पूर्ण 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 फैलत आहे. म्हणजे शेवटच्या स्किन पर्यंत ते ग्रीनरी चालली आहे. आणि जे हा. हा. ब्लॅकिश ब्लॅकिश आहे ते पूर्ण असं बाहेर 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 बाहेर, म्हणजे ग्रीन एनर्जी त्या ब्लॅकिशला असं ढकलत आहे बाजूला. आणि पूर्ण ऑल बॉडी मधून तिने असं बॉडीच्या स्वरूपात पूर्ण तो कवच जो आहे ब्लॅकिशचा पूर्ण काढून फेकला बाहेर. बढ़िया. म्हणजे आज आज असं फिलिंग झालं, पूर्ण कवच म्हणजे पायाच्या नखापासून तर केसापर्यंत पूर्ण असं कवचच काढून फेकलं आणि पूर्ण बॉडी आज ग्रीन झाली हिलिंगनी. म्हणजे मस्त. हा असा पहिल्यांदा अनुभव आला. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे मजेदार तुम्हाला सांगतो, की आता इतक्यात मी म्हणजे आता 2 दिवस तर मी होतो नाही, बाहेर होतो, त्याच्यामुळे क्लासही हे नाही केले. तर इतक्या काय झालं की मी आता जे सूर्याला अर्घ्य द्यायसाठी मी वरती जातो टेरेसवर, कारण की सूर्य आता दक्षिणायन हा. झालाय ना, तर म्हणून इकडे दिसत हम्म. त्याच्या वर जातो. तर वर जातो, तर वर गेल्यावर मग जे सूर्याला पाणी दिलं आणि एंजलला वॉक वगैरे केलं, का मग कधी कधी दिसत नाही. तर हम्म. अंजल म्हणजे एंजलला मग म्हणतो की नाराज हो के आज दर्शन नाही दिए. इकडे तिकडे पाहिलं तर पटपट 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 2-3 बटरफ्लाय इकडून तिकडून 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 येऊन असे दर्शन देऊन देते. हा. म्हणजे मी वाह. असं म्हणजे कधी कधी दिसते, कधी कधी नाही दिसलं तर मग इकडे तिकडे पाहतो आजूबाजूचे झाडं नाही का, मग विचारतो हा. किंवा नाराज हो क्या, कुछ गलती हो गई क्या मेरे से, आज दर्शन नहीं दिए. हा. मग इकडे तिकडे पाहावं तर मग पटपट 2-3 बटरफ्लाय इकडून फिरफार होऊन इकडून तिकडून तिकडून दिसून जाते. म्हटलं ठीक आहे ठीक आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, मग परत. वाह. म्हणजे हे फिलिंग माझ्या 8 दिवसापासून मी ऑब्झर्व करतो. मी म्हटलं पहिले हा. फील करून घेतो मग सांगतो तुम्हाला.
बरोबर. म्हणजे खूप जबरदस्त, खूपच जबरदस्त. मग ते पाहिल्यावर म्हणजे का मन असं एकदम हे होऊन जाते तुटतं. हा 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 हा, चला चला, आला भेटले, अंजल भेटले, दर्शन दिलं. चला आता आपण आपलं मेडिटेशन करू. बढिया. एकदम चांगलं, मस्त. म्हणजे एकदम जबरदस्त होतं, जबरदस्त. खूप मस्त असं. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव. लव यू, लव यू, लव प्रणाली ताई. यू. Very, very good morning to all of you. Good morning, sir. गुड मॉर्निंग. जसं मेडिटेशन चालू केलं आज, माहिती नाही, बट मी आता मागे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो आम्ही ते शेगावला. तर ते पूर्ण ते म्हणजे मुवमेंट, आणि ते असं पुन्हा दिसलं. अनप्लान दर्शन होतं. पूर्ण हा हा. दिसलं ते अरे वा. पूर्ण, आणि फार छान दर्शन झाले होते. ते माहिती नाही कसं, पण त्यांनी ब्लेसिंग पाठवली असेल मला, तर ते सगळ्यांना मी ब्लेसिंग देते. Lots of love and blessings to all of you. वा. दिसले मला. हा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणखी कोणी? साक्षीताई. सनिकाताई. गुड मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग साक्षीताई. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग ऑल. छान डीप मेडिटेशन झालं दादा आजचं पण, आणि छान अनुभव आले, म्हणजे एकदम शांत. मला एंजल्स पण दिसले असे भोवताल फिरताना, जेव्हा तुम्ही ते एंजल्सला इवोक केलं तेव्हा. आणि आता आपले वा. ते फोटो वगैरे लावले आहेत ना, तर ते बरोबर तेच दिसतात, म्हणजे पिक्चरायझेशन अगदी व्यवस्थित होतं मला आता. तर त्याच्यामुळे छान. खूप छान वाटत आहे. बढिया. थँक्यू दादा. आणि ब्लेस त्या यू, दिवशी आपलं ब्लेस बोलणं यू ऑल. झालं साधना करा म्हणून, प्रॉपर हो सुरू हो केलं. हो. हो दादा, सुरू केली काही आहे मी त्रास होत साधना. आहे? काही अनुभव येत आहे? हा, म्हणजे डिस्टर्बन्स येतात मध्ये मध्ये बरेचदा. ठीक. काही बॉडी पेन? बॉडीमध्ये काही गडबड? ठीक आहे. हा. सनिकाताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. छान झालं दादा मेडिटेशन. मेडिटेशन खूप छान झालं. आवाज येत आहे माझा? हो, खूप बारीक येत आहे. मेडिटेशन छान झालं खूप. हम्म. आणि माझी साधना पण चालू आहे. अच्छा. मी तुम्हाला कॉल करील आज किंवा उद्याला. चालेल? ठीक. कॉल कधी करणार? सकाळी, संध्याकाळी? संध्याकाळी संध्याकाळी. ठीक आहे, चालते. ब्लेस यू, ब्लेस यू. कंटिन्यू करा साधना प्रॉपर. हो. ब्लेस यू ऑल. विकी सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर, तुमचा चेहरा पाहिल्यावर तर पहिले एनर्जी येऊन जाते. जेवढी जाते ना, ती पटकन भेटते मला एकदम. आणि आजचं मेडिटेशन चांगलं झालं सर. आणि मेन विशेष आजची गोष्ट अशी होती की मी आपल्या आईसोबत आज मेडिटेशन केलं सर. संपूर्ण मेडिटेशन आज आईसोबत कम्प्लीट केलं. आणि मी तर फार खुश होतो. आणि मी आईला विचाराल सर तुम्ही की कसं झालं आजचं मेडिटेशन? हो, बिलकुल. हा. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटलं आजचं सेशन? आजचं सेशन वेगळं वाटलं सर. आणि काय म्हणतात तर हळूहळू एनर्जी अशी डेव्हलप होत होती. बरोबर. एकदम एनर्जी म्हणजे एक 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 पर्सन नाही का, वन हा बाय हा. वन असं. पण फिलिंग्स खूप छान होत्या. आणि असं वाटत होतं का खरंच आपल्या आजूबाजूला असा एक प्रकाश आहे म्हणून. म्हणजे वाढत आहे, प्रकाश वाढत आहे, प्रकाश वाढत आहे, असं छान. खूप सुंदर फील झालं सर. आणि आपले जे आराध्य असतात त्यांचं हा. स्मरण आपोआपच झालं. आणि एकदम असं ना, तर खूप असं वाटलं की आपण खूप वेगळ्याच विश्वात आहोत आता. अरे वा. हा, वेगळ्याच विश्वात आहोत असं वाटलं सर. आणि खूप सुंदर फील झालं, खूप सुंदर. आणि एकदम शेवटी शेवटी हम्म. शिवजीचं एकदम म्हणजे हे दर्शन झाल्यासारखं.
शिवजीचं झालं सर. हम्म. एकदम एकदम मस्त. खूप छान वाटलं सर. आणि एनर्जी बरं. खरंच खरंच वाढते सर, ती आपोआप वाढते, त्याला काही करावं नाही लागत. एकदम बरोबर. हा. खूप मस्त वाटलं सर. छान आहे. कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. छान आहे सर, विकी सर, बढिया. आईला ग्रुपमध्ये जॉईन करून द्या, हो, सर. है ना. नंबर ऍड करून टाका. झूम वापरतात नाही? मी आता शिकून देईल, आता आई आली तर हा हा, त्यांना सांगून द्या. सोबतच असतात ना तुमच्या? नाही, आई पुण्याला असते सर, बरं ताईकडे. ठीक आहे, तरी आईला सांगून द्या कसं हे करायचं म्हणून, आणि ग्रुपमध्ये ऍड करून घेऊ, मेसेज येत राहील. आणि चालेल सर. कंटिन्यू करायला सांगा. आई तर करेलच, आता पक्क विश्वासच आहे. हा. छान, ठीक आहे. एक नंबर. ब्लेस यू सर. तुमची साधना कशी चालू आहे? माझी साधना चांगला चालू आहे सर. आणि काय म्हणते, माझी एनर्जी फार वाढलेली आहे. मी एका मंदिराला व्हिजिट केली होती मध्ये, हम्म. तर तिथे पण मला फार फार मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळाली. अचानकच पोहोचलो सर मी तिथे. माहित नाही, कधी कधी योग असे जुळतात ना, माझं हा मन हा. म्हणतं इथे काहीतरी आहे, आणि मी आपलं रूट चेंज करून वापस गेलो. मी म्हटलं अच्छा. घरी नाही, मी इथे कुठेतरी आहे, काहीतरी खिचत आहे म्हटलं मला. आणि हा हा त्या हा. ठिकाणी मी पोहोचलो, आणि ती देवी बघितलीस तर मी तुम्हाला फोटो पाठवीन त्या देवीचा. ओके. अ, अलौकिक एनर्जी आहे. म्हणजे असं वाटत होतं ना, की मी आपल्या आईच्या, म्हणजे एका डिवाईन आईच्या घरी पोहोचलो. आणि खरंच तुम्ही व्हिजिट द्या सर त्या मंदिराला, आपल्या नागपुरातच आहे. अच्छा खूपच, अच्छा. म्हणजे खूपच अद्वितीय एनर्जी आहे तिथे, खूपच अद्वितीय एनर्जी आहे. आणि ते 4 वाजता मंदिर ओपन होतं सर. तर कधी सकाळी. जसं, म्हणजे मी अरेंज करीन, आणि मेडिटेशन एक वेळ तिथे जाऊन करेन मी, सकाळचं 4चं, 4 ते करा 8 करा सर, पूर्ण बिलकुल. ओपन असतं. तर जे भेटायचं राहते सर कुठून ना कुठून, ते आपले व्हायब्रेशन्स असे खिचतात सर. याचा अनुभव एक्झॅक्ट. मला खूप चांगला आला. हा 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 हा. हे बघा, बोल. हे वाक्य जे तुम्ही बोलले ना, हे सगळ्यात पिन पॉइंट हा वर्ड आहे, सगळ्यांनी ध्यानात ठेवण्यासारखा आहे. सरांचं वाक्य होतं की एनर्जी आपल्याला ओढते. सेम पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, आपल्या हातात दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये नाहीये. जशी ऊर्जा तुमच्यासोबत आहे, तुम्हाला ती त्या कंडिशन मध्ये घेऊन जाते. हा, त्याच्यासोबत आपले काही प्रारब्ध असते, कर्म असते. पण जर भगवंताचा आशीर्वाद आहे किंवा ऊर्जा चांगली आहे, तर त्या कर्माला थोडीशी आवर होते, म्हणजे प्रोटेक्शन मिळते म्हणा, की आपण त्याच्यातून वाचतो. पण जर का त्याला कंट्रोल नसलं, प्रोटेक्शन नसलं, तर ती ऊर्जा तुम्हाला पूर्णच ओढून घेते. तर हे जे नकारात्मक ऊर्जा असते, त्यावेळेस आपल्या जीवनात जे वाईट घटना घडतात, त्याचं सुद्धा रिझन हेच आहे की तुम्ही काहीच करत नाही, आपोआप होते. आणि जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये तुम्ही शिफ्ट होतात, तेव्हाही तुम्ही काहीच करत नाही, तेव्हाही गोष्टी आपोआपच होते. आता जेव्हा घटना आपोआप होत आहे, तुम्हाला दिव्य ऊर्जा मिळत आहे, आता फक्त एवढंच आहे जे मी स्टार्टिंगला सांगितलं. मॅनिफेस्टेशन कसं होते? थॉट, ऍक्शन. थॉट आहे माइंड लेवलवर इलेक्ट्रिक सिग्नल, ऍक्शन आहे मूलाधार चक्र, मॅग्नेटिक सिग्नल. मधात आहे इंटेन्शन, इमोशन, बिलीफ, फिलिंग्स, परसेप्शन्स, अझम्पशन्स, तुमचे एक्सपिरियन्स. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन शॉर्ट मध्ये म्हटलं तर इमोशन्स आणि तुमचं बिलीफ, हे दोन आहे मधात. आणि हार्ट चक्र जे आहे, ते आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी जे आहे, पॉझिटिव्ह असेल तुम्ही पॉझिटिव्हिटी मध्ये जाल, निगेटिव्ह असेल निगेटिव्हिटी मध्ये जाल. आणि हे एक वेळा, हे आहे अट्रॅक्शन. हे तुम्हाला ओढून देते तुमच्याकडे जे पाहिजे ते, की तुम्हाला कनेक्ट करून देते. जसे हे दोन जण कनेक्ट झाले, थॉट आणि ऍक्शन त्याला फ्रुटफुल करून देते. आपोआप तशी विचार येईल, आपोआप प्लॅनिंग येतील, आपोआप चांगले लोक तुमच्या जीवनात येईल, आपोआप तुम्हाला विजन दिसणं सुरू होईल, गोल दिसणं सुरू होईल, तुमच्या जीवनाचे उद्देश आपोआप क्लिअर होईल. 10,000 कमवायचे की 10 लाख कमवायचं, आपोआप क्लिअर होईल, सांगायची गरज नाही पडत मग, आपोआप. आणि त्याच्यासाठी लागणारी ऍक्शन सुद्धा आपोआपच होते.
तुम्हाला असे 4 लोक मिळतील की ते तुम्हाला धरून कामाला लावन आणि तुम्ही सुद्धा काम करणं सुरू करून द्या, आपोआप सगळ्या गोष्टी. म्हणून ऊर्जा तुमची कुठे चालली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीज कोणत्या क्रिएट होत आहे आणि कोणत्या फ्रिक्वेन्सी सोबत तुम्ही कनेक्ट होत आहे, त्याच्यावर लक्ष देणे आहे. आणि ह्या फ्रिक्वेन्सीवर आपण एक क्लास घेऊ. माझ्याकडे एक मॅक्सवेल वॉल्ट्स हे सायंटिस्ट होते, त्यांचा चार्ट आहे. लोएस्ट फ्रिक्वेन्सी पासून तर हायेस्ट फ्रिक्वेन्सी पर्यंत कोणते कोणते इमोशन्स कनेक्टेड आहे, कोणत्या इमोशन मध्ये व्यक्ती कोणत्या फ्रिक्वेन्सी लेवलवर जाते. त्या चार्टमुळे तुमच्या सगळ्यांना इतकं तर पक्क होऊन जाईल की आपली फ्रिक्वेन्सी सध्या आहे कोण्या लेवलवर. ते मोजू नाही मोजू काही विषय नाही आहे, त्यांनी खूप प्रॅक्टिकल करू करू ते आकडे काढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ते प्रॅक्टिकल करायची गरज नाही, फक्त समजून घेण्याची गरज आहे. जर मी ह्या इमोशनवर आहे म्हणजे माझी फ्रिक्वेन्सी लेवल ही आहे, बस. तो चार्ट मी सगळ्यांसोबत शेअर करेन, त्यांनी सगळ्यांना माहिती होऊन जाईल की आपल्याला कोणत्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायचं असेल तर कोणते इमोशन्स आपले ऑन असले पाहिजे, आणि त्याला कसं ऍक्टिव्हेट करायचं, कसं क्रिएट करायचं हे खूप सोपं होऊन जाईल त्या चार्ट नंतर. ठीक आहे. तर हे खूप छान वाक्य बोलले सर की आपोआप होत आहे, आपोआप काहीतरी ऊर्जा अट्रॅक्ट करत आहे. हाच अनुभव आला पाहिजे जीवनात, गोष्टी आपोआप झाल्या पाहिजे. मेहनत प्रत्येक व्यक्ती करते, पण आपोआप जेव्हा होते ना तेव्हा मजा येते. संघर्ष जेव्हा करावा लागते तेव्हा थोडासा त्रास होते. मेहनत तर दोन्ही माणसं करून राहिले. तर एकदम बढिया, छान अनुभव आहे सर तुमचे पण. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला आणखी कोणी? तर 2 मिनिटं मी खूप बोलतो. छान छान ऐकायला मिळालं. हा, मोरे सर बोला. तर 2 मिनिटं बोलतो. ज्या ज्या ज्यावेळेस मी वार्डात जातो सर, त्यावेळेस लोक मला हसायला येतात नाही का, म्हणजे म्हणजे आनंद म्हणजे खुश राहतात म्हणून नाही का. हा, मी ज्यावेळेस बोलतो त्यांना नाही का, बरोबर. ते घर नाही का पूर्ण हसून जातं ते, मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस. हा हा हा, तर बाजारात गेलो तर बाजारात तीच गत झाली. तिथं ते पूर्ण ते जे होते लोक ते पूर्ण हसले, म्हणजे त्यांना बरोबर. फिलिंग त्याच्या त्या हॅपी होत्या. हा हा. त्याच्यानंतर इकडे काल वार्डात गेलो पुन्हा, ते पूर्ण कुटुंब हसलं. आणि टीम मधले जे कार्यकर्ते होते ते बी हसले, म्हणून ठीक आहे चला बी कंटिन्यू. बरोबर बरोबर. थोडं हायब्रेशन तुम्ही जे म्हणतात ना, एनर्जी ती काम करते, कुठेतरी हो काम हो, करते. फक्त बरोबर. त्या तीस कुठं आपल्याला हे करायचं, तिला पुटअप करायचं नाही का, कुठं ठेवायचं काय ठेवायचं ते त्याच्यामध्ये जाऊन जातं आपल्याला. हा हा, तर एनर्जी 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 जाते सर. तुम्ही जे बोलता आता ते देशमुख सर म्हणले, त्याची जी आई आई ज्या होत्या, आई ते पुण्याला जाते, पुणे तिथे काय उणे आहे की नाही. हा, बरोबर. त्याच्यामुळं त्याची जी आई बोलते त्या आईच मी काल त्याची अगोदर जे सांगितलं, म्हणजे तो अध्यात्माचं महत्व काय आहे. हो, तर हे जे आहे म्हणजे आपण जे बोलतो ना, ते किती आई जे बोलले ना, त्या हा, आईनं त्याच्या अंतकरणातून बोलले त्या बाबा याचं म्हणजे महत्व काय आहे, मेडिटेशनचं महत्व काय आहे, मॅनिफेस्टिंगचं महत्व काय आहे, एनर्जीचं महत्व काय आहे. बरोबर. त्यांनी जे बोलले ते रिअल बोलले, त्याच्या अनुभवातून बोलले त्या. एकदम बरोबर. तर आपण बी इथून पुढे हे कंटिन्यू राहू, आणि हे जे तुम्ही जे सुरू केलेलं आहे त्याच्यात आपण अजून हे करू, एनर्जी एनर्जी पास आउट करू त्याच्यातून अजून. तर थँक्यू सर. येस सर, येस सर, शुअर, 100%. आवाज आहे ना का माझा? येत आहे सर, येत आहे. सर थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू सो मच सर. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग. सर. असंच आमच्या हॅपीनेस घरात थोडं काइंडनेस सकाळी सकाळी काम असते तर. स्प्रेड करत राहा. सर थँक्यू थँक्यू सर. खुश राहा, सगळ्यांना खुश ठेवा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ओके सर, थँक्यू. गुड मॉर्निंग मनोज सर. हा सर, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. पुष्कळ दिवसानं कनेक्ट झालं, हा. पण छान वाटलं आज. आणि दुसरं म्हणजे जसं मेडिटेशन संपलं ना आता, जसं निंबाळकर सरनी शेअरिंग केलं, प्रत्येक करतायत ना, हो, सुरुवातीला तर डोळ्यात एकदम 2 थेंब पाणी आलं आणि हातातून असे सन 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 चालू झालं, ब्लेस ब्लेस ब्लेसिंग. आता सुद्धा हात आहेत ना असे, असं असं वाटतं एकदम काहीतरी निघूनच राहिलं हातातून. ब्लेसिंग 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 सन 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 चालू आहे कंटिन्यू.
आणि मी वा. अनुभवलं की एवढ्या दिवसाच्या नंतर सुद्धा झाल्याबरोबर कनेक्ट एकदम ब्लेसिंग चालू झाले. पट हा. पट 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 चालू झाले. म्हणजे नाही, आता काही कनेक्शनचा काही विषयच नाही सर. आता हे सबकॉन्शियस मध्ये चाललं आपल्या. हो हो हो, खूप सुंदर वाटलं मला. सोबतच बरोबर. कसं आता इथं आता गौरांगला आणलं तर तो ऐकता ऐकता झोपून गेला. चालू meditation. मस्त. अच्छा. छान आहे. थँक्यू थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू 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 थँक्यू. ब्लेसिंग्स बढिया ब्लेसिंग्स. सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. आणखी कोणी? प्रतीक्षाताई, बोलायचं काही? गुड मॉर्निंग दादा. गुड आज मी मॉर्निंग. खूप उशिरा जॉईन केलं. अच्छा, ठीक आहे. हा, पण छान होतं दादा. पण आज ना मला म्हणजे नाही का असं म्हणजे मला ना म्हणजे त्या गळ्यामध्ये म्हणजे जेव्हा विशुद्धी चक्र करतो त्यावेळेस मला खूप जांभया येतात. म्हणजे 2 हम्म. दिवसापासून. आणि जे म्हणजे आणि सगळं आणि मला आज म्हणजे असं म्हणजे हनुमानजी सारखं म्हणजे असे दिसले ज्या देवळात मी जाते ना ते असे दिसले. आणि आम्ही रस्त्यावरून जातो म्हणजे ऑफिसला वगैरे जाते तर गणपती दिसतात ते वगैरे सगळं दिसलं. म्हणजे जे जे आपल्या अरे म्हणजे वा. रस्त्याने जाता जाता दिसतात ते म्हणजे दिसलं मला. कारण आता मी त्या रोडनी जात नाही, तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर दुसऱ्या हम्म, रोडनी हम्म. जाते. तिथे काही मंदिर पडत नाही. तर माहित नाही अच्छा. ते पूर्ण मंदिर मला आठवले. आणि चांगलाय, छान. चांगलाय. आशीर्वाद आहे त्यांचा. हो दादा. तुरटीच्या पाण्याने गुडण्या करणं सुरू करा. हा. आणि तुरटी छोटासा खडा उ- उतरवून एक तर हम्म. जाळा किंवा फ्लश करून द्या. हो. ठीक आहे. हो दादा. थोडासा हा विशुद्ध चक्राचा ऑरा क्लीन होऊन जाईल. हो. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तेच दादा. दादा, तो तुरटीचा कडा अँटी क्लॉकवाईज घेऊन घ्याय करत. हो 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 हो, उलटा उलटा फिरवायचा. चला, आणखी कोणी आहे? अं, कीर्तीताई, सीमाताई, काही बोलायचं आहे? बोलू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा, डे टू डे आता इतकी पॉझिटिव्हिटी येत आहे ना तुमच्यामुळे. आणि मेडिटेशन तर इतकं माझं होत नाहीये प्रॉपर. प्रॉपर म्हणजे अजून तो म्हणतात ना हिलिंग वगैरे मला येत नाही बरोबर. पण तुमच्या बोलण्यानेच खूप पॉझिटिव्हिटी येते दादा. आणि खूप हॅपीनेस असं हॅपी राहते मी आता. थँक्यू दादा. ब्लेस यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. हा. थँक्यू. थँक्यू सो मच. सीमाताई, बोला. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग दादा. बोलू का? बोला बोला बोला, बिलकुल. दादा, जे सेम सांगतायत ना सगळे, अगदी सेम फिलिंग येते. इतकं हॅपी वाटत होतं आज मला पण. आणि मला ते केव्हापासून असं वाटत मी तुम्हाला सांगावं, पण मग हा. सगळ्यांचं ऐकून घेतो आपण. आणि मग म्हटलं ठीक आहे, लास्टला बोलू, कारण माझं कामही चालू असतं. बरोबर. म्हणजे 2 दिवस खरं म्हणजे मला झालंच नाही. मी हेच करू शकले नाही, कनेक्ट क्लास वगैरे सेशन. आणि आजही मला तसंच झालं की मी उठले पण मला करता नाही आलं, लेट झालं. पण जेव्हा मग नंतर मी जॉईन झाले ना, हम्म, अगदी सुरुवातीपासून इतकं छान कॉन्सन्ट्रेशन होऊन जातं. आणि म्हणजे तसंच की माहितीने काही अनुभव येता वगैरे तसं जरी काहीच नाहीये, पण तुमचं हम्म. जे सांगता, तुम्ही बोलता ते इतकं कनेक्ट होतं, इतकं डीप मध्ये जातं ना मनात. आणि आता लास्टला तर मला तसंच झालं होतं की खूप आपण एकदम कुठेतरी हवेत आहे आणि हॅपी मूड मध्ये असल्यासारखं होऊन जातं. आणि काही फरक पडत नाही बाजूला काय चालू आहे, कोण काय करत आहे, रुटीन आपलं सुरू होऊन जातं. पण आपण ज्या व्हायब्रेशन मध्ये येतो ना, ते हा. खूप खूप अमेझिंग फिलिंग आहे ते. आणि हो, निंबाळकर दाजींनी पण सांगितल्यानंतर म्हणजे तसंच झालं. आपोआप ते काम बाजूला ठेवून देते मी आणि उभं राहून जातो एक क्षणभर आणि अगदी ब्लेसिंग 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 निघायला लागतात. खूप वा. छान वाटतं ते सगळं. आणि असं वाटतं हे सगळं म्हणजे आपल्याशी आपल्यापर्यंत पण येत आहे ना, ते आपण कनेक्ट आहे तर आपल्यापर्यंत पण येतच ते. असं बरोबर. म्हणजे फील नाही करावं लागत वेगळं, ते आपोआप होऊन जातं. आणि आज मेडिटेशनमध्ये पण म्हणजे मला एक सेकंद असं झालं की कॅन्डलचं वॉर्म असेल ते म्हणजे. पण नंतर असं वाटलं की नाही, आपलं पूर्ण बॉडीला असं एक छान वॉर्म फिलिंग होतं ते. एवढं थंडी वाजत होती वगैरे तरी असं वॉर्म एकदम छान वाटत होतं गरम.
म्हणजे बढिया. खूप छान. म्हणजे मला 2 दिवस असं झालं ना दादा, की निगेटिव्ह आपल्यामध्ये मनात येतं थोडंसं, आपण होत नाहीये. हो, पण दुसऱ्याच बरोबर. क्षणी माझ्या मनात येऊन जातं, की हा, नाही म्हणजे आहे, आपण कनेक्ट आहे. मी क्लास करो न करो माझ्यापर्यंत दादांची एनर्जी येत आहे, माझ्यापर्यंत ते प्रोटेक्शन आहे आणि मी वापस जॉईन होणार आहे. करेक्ट. म्हणजे डाऊन होत नाही मी, डाऊन झालेच नाही. आज तर म्हणजे एवढं छान वाटलं मला, लेट झाले मी तरी, की नाही. मला तो कॉल येत राहतो आतमधनं. छान आहे. मी बाहेर जरी वेगळी वागत असेल ना दादा, तरी मला हा, माहित असतं आतून, की मी तिथे कनेक्ट आहे. एक पॉझिटिव्हिटी, ती एक छान एनर्जी सतत माझ्यासोबत आहे आणि मला प्रोटेक्शन देत आहे. हे बरोबर. खूप छान आहे म्हणजे माझ्यासोबत जे होतंय. कधी-कधी म्हणजे आपल्याला वेळ लागतो ना त्या व्हायब्रेशनमधनं, त्या वातावरणातनं बाहेर निघायला. आता बरोबर. तसं होत नाहीये. खूप खूप थँक छान यू आहे. दादा. खूप एकदम छान. थँक यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग ऑल ऑफ यू. थँक यू दादा. थँक यू. ब्लेस यू. चला तर मग आपण आपलं सेशन क्लोज करू. 7:15 झालेले आहे. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. लॉट्स लॉट्स ऑफ Angels ऑफ ब्लेसिंग. bless लव्ह, you. लॉट्स थँक ऑफ यू. लव्ह, लॉट्स ऑफ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Thank you so सो much. ब्लेसिंग्स.